करंट इलेक्ट्रिसिटीचा सगळ्यात सोपा टॉपिक, सिमेट्रिक सर्किट. काही फॉर्म्युला लागत नाही जास्त, काही कॉन्सेप्ट लागत नाही, छोटासा फक्त एक ऑब्झर्वेशन आहे आणि त्यांनी आपले पटपट प्रश्न सुटणार. आज आपण मिरर सिमेट्री आणि फोल्डिंग सिमेट्री हे समजून घेणार आणि त्याचे भरपूर सारे प्रश्न आपण सोडवणार. एवढंच सिमेट्री तुझ्या बेटा एक्झामसाठी कामात आहे. ठीक आहे. एक गोष्ट, लेक्चरला बसताना वही आणि पेन घेऊन बसायचं. जे पण मी लिहिणार बोर्डवर ते तुझ्या वहीमध्ये दिसलं पाहिजे. दिसेल का? हो सर. चला मग सुरू करू. सगळ्यात पहिले सर हे मिरर सिमेट्री काय असतं ते सांगा. मिरर सिमेट्री समजायला आहे ना एकदम सोपं सांगतो बेटा तुला. मी याला एक नाव देतो. काय नाव देतो? मी याला म्हणतो परपेंडिक्युलर सिमेट्री. सर हे सांगा बरं, परपेंडिक्युलर सिमेट्री काय सांगतो. जर मला ए आणि बी च्या अक्रॉस रेजिस्टन्स पाहिजे असेल, सर ए आणि बी कुठे? बघ, हा ए आणि हा बी आहे. ठीक आहे. याच्या अक्रॉस म्हणजे कसं म्हणायचं मला? हे असं असेल सपोज, हे असं असेल ए आणि बी च्या अक्रॉस. ठीक आहे. तर या दोघांना कनेक्ट करणारी जी लाईन आहे ना, सपोज ही लाईन आहे बेटा, ही लाईन आहे, याच्या परपेंडिक्युलर एक लाईन काढायची. या दोघांना कनेक्ट करणारी लाईन, याच्या परपेंडिक्युलर एक लाईन काढायची. काढून टाकू सर. काढली, ही आली परपेंडिक्युलर लाईन. या परपेंडिक्युलर लाईनच्या दोन्ही बाजूला जर सारखं सर्किट असेल तर आपण त्याला सिमेट्रिक सर्किट म्हणतो. आणि ते कुठली सिमेट्री येते? मिरर सिमेट्री आहे. म्हणजे सर इकडे आर, या साईडला आर, इकडे 2R, इकडे 2R. म्हणजे सर याला उजवं डावं सिमेट्री म्हणायचं का? बिलकुल नाही. उजवं डावं बोललो का मी? नाही. जर सपोज मला हे दोन पॉइंट पाहिजे बेटा, जर मला ह्या दोन पॉइंटच्या अक्रॉस काढायचा असता, ठीक आहे, रेजिस्टन्स, तर माझ्यासाठी परपेंडिक्युलर लाईन कुठली झाली असती? ही तर त्यांना कनेक्ट करणारी लाईन झाली. ही झाली ती परपेंडिक्युलर लाईन. म्हणजे आपण वरती बघितलं असतं आणि खाली बघितलं असतं. अलग लक्षात. आता पटपट ना पॉइंट्स लिहून टाकू की सर हे अशी सिमेट्रीचा फायदा काय हो ते सांगतो. सिमेट्री सर्किटच्या दोन्ही बाजूला बघा, सिमेट्रिक सर्किटच्या दोन्ही बाजूला करंट सेम असतो. कुठे सेम असतो सर? ऑन बोथ साइड ऑफ सिमेट्रिक लाईन. म्हणजे सर सांगा, सांगतो. आणि याने आहे ना एकदम सोपं काम होऊन जाते. जसं की बेटा जर तू ए पासून चालू केलास, ए पासून चालू केला आणि इथे I1 करंट गेला, ठीक आहे, आणि इकडे I2 करंट गेला. पटलं सर? तर ही जे सिमेट्रिक लाईन आहे त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे त्याच्या या बाजूला एका बाजूला आणि याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे याचा मिरर एलिमेंट कोण आहे? हाय. म्हणजे इथे पण करंट किती असणार आहे? इथे करंट असणार सर I1. याचा मिरर एलिमेंट कोण आहे? 2R चा इकडे 2R आहे, म्हणजे इकडून करंट किती असणार आहे सर? I2. मग सर यांनी काय झालं? अरे खूप महत्वाची गोष्ट झाली. तुला कळालं का? इकडून I2 आला आणि इकडून I2 गेला, इकडून I1 आला आणि इकडून I1 गेला. याचा अर्थ या रेजिस्टर मधून करंट गेला का? बिलकुल नाही सर, बिलकुल नाही. जर या रेजिस्टर मधून करंट गेला नाही तर बेटा हा रेजिस्टर कामाचा आहे का? बिलकुल कामाचा नाही. आणि हा रेजिस्टन्स गायब झाला तर माझं सर्किट संपलं की? कसं संपलं? आर आणि आर सिरीज मध्ये 2R. शाबास सर. आर आणि आर 2R, 2R आणि 2R किती बेटा? 4R. म्हणजे मला डायरेक्ट ए आणि बी च्या अक्रॉस, ए आणि बी च्या अक्रॉस कसं सर्किट दिसेल मला आता? तुम्हाला सर असं सर्किट दिसेल, एकदम सोपं. एक असं आलं बेटा, हे असं आलं, म्हणजे तिकडे किती आला? आर आणि आर, आणि हे किती बेटा? 2R आणि 2R. सर हे तर लहान बाळाला पण काढता येईल. येस, आता एकदम सोपं सर्किट झालेलं आहे. आर आणि आर 2R आणि हे 4R. 2R आणि 4R पॅरलल मध्ये किती होतं? मी डायरेक्ट आन्सर लिहितो. रेजिस्टन्स अक्रॉस ए बी इज इक्वल टू काय येईल? 2R इंटू 4R डिवायडेड बाय 2R प्लस 4R. असंच येतं ना रे पॅरलल मध्ये? हो सर. म्हणजे हे किती यायला पाहिजे? 8/6 म्हणजे 4R/3. विषय संपला. अरे अवघड आहे का? एकदम सोपं आहे. हे तर पहिले एक्झाम्पल होतं मिरर सिमेट्रीचं. अजून बघायचे का? हो सर बघायचे. चला चालू करू मग आता. वही पेन घेतलायस ना? शाबास. कुठून काय पाहिजे बेटा मला? आर पी क्यू. पी क्यू च्या अक्रॉस पाहिजे. चल सगळ्यात पहिले काय सांगितलं? परपेंडिक्युलर लाईन. कोणाच्या परपेंडिक्युलर सर? या दोघांना जी कनेक्ट करणारी लाईन आहे त्याच्या परपेंडिक्युलर ही आली, म्हणजे ही लाईन काढली. ठीक आहे सर, पटलं मला. ही लाईन काढली,
आता या लाईनच्या दोन्ही बाजूला बघायचं, दोन्ही बाजूला इकडून जर I1 गेला, मी म्हणतो इकडून I1 गेला सर, इकडून I2 गेला आणि इकडून I3 गेला, शाबास. जेवढा इकडे तेवढा इकडे येणार, म्हणजे हा I3 आला बेटा, तसाच इकडे I2 आला, तसाच सर नाही का इथे I1 आला, आला की नाही? मला सांग, इकडून I1 आला, इकडून I1 गेला, अरे याच्यामध्ये करंट गेला का नाही? म्हणून हे रेजिस्टर काय कामाचं आहे का बेटा? नाहीये, कारण हा पण I2 असाच आला, असाच आला, I3 असा आला, I3 असा आला. याचा अर्थ हे मधले रेजिस्टर बिलकुल कामाचे नाही. हो सर कामाचे नाही. म्हणजे सर्किट किती सोपं झालंय. आर आणि आर काय आलं, मी डायरेक्ट लिहितो सर, लिहा पी आणि क्यू, पी आणि क्यू, आर आणि आर किती झाला बेटा? इकडे सर आर आणि आर झाला 2R, झाला की नाही 2R? हो. आणि हा आर आणि हा आर परत एकदा सिरीज मध्ये, कारण हे तर उडून गेलं, मग हा सिरीज मध्ये आला, आर आणि आर 2R, अजून एक आला 2R, आणि इकडे काय आलं बेटा? आर आणि आर परत एक 2R. किती छान आपलं सर्किट झालंय बघ. 2R 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 पॅरलल मध्ये डायरेक्ट मी लिहितो, पॅरलचा फॉर्म्युला लावायची पण गरज नाही. सेम रेजिस्टन्स जर पॅरलल मध्ये असले त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला असतो R/N, म्हणजे इथे येणार आर म्हणजे किती बेटा? 2R डिवायडेड बाय 3. एवढं सोपं असते सर हे? हो बेटा भरपूर सोपं असतं. चल हे तू सॉल्व कर, चल वही पण घेतलायस ना, सॉल्व कर. जमते का? सांगू कसं करायचं? सांगा सर. सगळ्यात पहिले परपेंडिक्युलर लाईन काढता येईल. परपेंडिक्युलर ए आणि बी च्या परपेंडिक्युलर सर हे येणार, शाबास. परपेंडिक्युलरला दोन्ही साईडला बेटा पटपट करंट डिवाइड करून टाकू. I1 I2, ठीक आहे. हा I1 सर, तर याचा मिरर बघायचा बरं का, इकडे I1 घालू नको. ओय काय बोलतोय मी? हा I1 आला तर हा इकडे I1 पाहिजे. या मिरर लाईनच्या सिमेट्रिक, याच्या सिमेट्रिक कोण आहे? हाय, मग सर इथे I1 आला, ठीक आहे सर. जर बेटा इथे I2 आहे, इथे काय आला सर? I2 आला. सर इथे काय करंट घेता? चल आपण असं मानू इथून I3 करंट आला. काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही सर. जर इथून I3 करंट आला तर इथून पण किती जाणार आहे बेटा? I3 जाणार आहे. अरे बरोबर आहे की नाही? हो सर. आणि इकडून राहू दे, आपल्याला काही घेणं देणं नाही. इकडून मी मानतो की I4 करंट आहे. अरे कळते का? एकदम एक नंबर सर. आता मला सांग बेटा, इथून I2 आला आणि I2 गेला, I3 आला आणि I3 गेला, याचा अर्थ हे दोन्ही सिरीज मध्ये झाले की नाही? हा आणि हा सिरीज मध्ये झाले की नाही? तसंच हे दोन्ही सिरीज मध्ये झाले की नाही? हो सर झाले. सर्किट कसं बनेल? चल पटकन मला काढून दाखव. सर हा ए पॉइंट आहे आणि सर हा बी पॉइंट आहे. चला लक्ष द्या एकदम. आता ए पासून जर मी गेलो, तर सगळ्यात पहिले मी काय करणार? आर काढणार. हा सर हा आर पॉइंट आला, ठीक आहे. आर आल्यानंतर हा आर आणि हा आर सिरीज मध्ये, म्हणजे किती यायला पाहिजे? 2R यायला पाहिजे. म्हणजे कशी माळा घालतो मी? ही आली 2R, ठीक आहे सर, कळालं. आणि हा आर त्याच्या पॅरलल मध्ये, हा आर आर झाला सिरीज मध्ये आणि हा पॅरलल मध्ये, म्हणजे इथे यायला पाहिजे बेटा आर. जमते का? जमते. आणि परत हे हा पॉइंट इकडे चाललाय सर, जाऊ द्या, शाबास, झालं. हे वरचं सर्किट झालं, यांचं काम संपलं. आणि खाली बघ, आर आणि आर हे सिरीज मध्ये 2R. जमते का? अरे जमते का? आता प्रश्न संपला. कसं संपला सर? बेटा हे 2R आणि आर किती येणार आहे? याचं कॉम्बिनेशन काय? चल पटपट सांग मला. हे दोन्ही पॅरलल मध्ये हे यायला पाहिजे माझ्या माहितीनुसार 2R/3. अरे तेवढा तू हुशार आहे की नाही? हो सर भरपूर हुशार आहे, शाबास. R + 2R/3 हे सिरीज मध्ये, हे पॅरलल, हे सगळे सिरीज मध्ये. R + R 2R, 2R + 2R/3 किती होतं? 2 + 2/3 किती आलं रे? 3 दुने 6, 6 2 8, 8R/3, 8R/3 आणि 2R हे पॅरलल मध्ये येणार. पटकन करून टाकू. बरोबर करताय ना सर तुम्ही? 2 + 2/3, 3 दुने 6, 2 8, हा ठीक आहे. 8R छोटा R सर, 8R/3. आणि अजून कोण आहे रे? झोपला नाही ना रे? 2R, ठीक आहे सर, मजा यायला लागली सर. हे दोन्ही पॅरलल मध्ये करू शकशील का? हा करून टाकू. चला सर करून टाक. RAB कॅल्क्युलेशन तर तुला करायला पाहिजे रे, मला थोडी परीक्षा द्यायची, पण चल करून टाकू आपण. 2 × 8/3, 8 आरच्या टर्म मध्येच आन्सर येणार आहे, काळजी करू नको. डिवायडेड बाय 2 + 8/3. आणि इकडे आर करून टाकू. तू आर 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 लिही, काही नाही, कॅन्सल होऊन जाईल. किती येईल मला हे सांग बरं? 16/3, 16/3. आणि इकडे किती येते रे? 3 दुने 6, 6 8 14, 14/3 आणि 3 वरती जाईल, म्हणजे हा 3
आणि डिवायडेड बाय 14 आर, 3 3 उडाला. ठीक आहे, हा 14 म्हणजे हे किती झालं बेटा 7. 8r/7 आन्सर आलं. अरे कॉन्सेप्ट समजला ना, सोपा आहे की नाही. हे असे प्रश्न बघितलेत ना तू? हो सर बघितलेत. सर अजून सांगा. हे घे बेटा अजून आहे. प्रश्नांना कमी नाही, जेवढे प्रश्न सोडवशील ना तेवढा आपला सब्जेक्ट परफेक्ट होणार आहे. आता इथे काय पाहिजे मला पाहिजे आर ए बी, ए आणि बीच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स पाहिजे. सगळ्यात पहिले मला सांगा सिमेट्रिक लाईन कुठे आहे? सिमेट्रिक लाईन कुठे? या दोघांच्या परपेंडिक्युलर आली, परपेंडिक्युलर. ठीक आहे सर, मग परत तेच करायचंय. इकडून मानलं I1 गेला, इकडून बेटा I2 गेला, हा गेला सर I3. शाबास. हा I1 तर इकडे आला I1, याच्या सिमेट्रिक. I2 नाही I1 सर, याच्या सिमेट्रिक. बरोबर आहे का? ह्याच्या सिमेट्रिक हा आहे I2. वाह मजा आली सर. आणि हा I3. ठीक. आता सर एक गोष्ट बघा, हा I1 आणि हा I1 आहे, हा I2 आणि हा I2 आहे. हा मधलावाला उपाशी राहिला की नाही? अरे मधलावाला उपाशी राहिला की नाही, त्याला करंटच भेटला नाही. याचा अर्थ हा काही कामाचा आहे का? सर बिलकुल कामाचा नाही. म्हणजे हे दोन्ही सिरीज मध्ये झाले. हा 3 आणि 3 सिरीज मध्ये झाला. अरे झाला की नाही? सर पटकन काढून घे. सर हा ए आला, सर हा बी आला. बेटा सांग 3 आणि 3 सिरीज मध्ये किती येतात? सर 3 आणि 3 सिरीज मध्ये यायला पाहिजे 6. शाबास. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 3 आणि हा 3 सिरीज मध्ये, म्हणजे परत किती आलं बेटा? सर नाही का, हे परत आलं 6. शाबास. आणि हा 3 परत एकदा इकडे आला. मग आन्सर आलं. कसं काय आन्सर आलं सर? 6 6 पॅरल मध्ये 3 होणार बेटा. 6 6 3 होणार आणि 3 3 किती होणार? 3 3 किती होणार? 6 नाही होणार, 1.5 होणार है ना. 1.5 मी डायरेक्ट लिहितो आर ए बी. अरे पॅरल वाला येतं यार तुला, कमॉन. 1.5 ओम केला, 3/2 पण लिहू शकतो. अरे सोपं आहे की नाही? अत्यंत सोपे असतात सर्किट. हे सांग सर, हे तर डेंजर दिसायला लागलं. डेंजर नाही बेटा, है ना, डेंजर नाही आहे. प्रॅक्टिसचा खेळ, सगळा प्रॅक्टिसचा खेळ. चल चालू करायचं. हो सर. 1 2 3 ए आणि बी च्या परपेंडिक्युलर लाईन काढली सर. आता तूच सांगशील मला, पटपट सांगायचं. सर आता कसं करायचं सांगतो थांब. चला आपण मानू हा इकडे I1 करंट आला, पटपट. इकडे I2 आला. ठीक. इकडे I3 आणि इकडे I4. चला सर ठीक आहे. हा I4 तर हा I4. कळालं सर. हा I2 आता इकडे घालू नको बरं का. I2 हा I2 म्हणजे याचा पॅरल, याचा सिमेट्रिक कोण आहे? इकडे आला I2. सर हा I1 तर हा I1. वाह सर वाह, लय भारी वाटायला लागले. हा I3 तर हा काय आला I3. मधले वाले उपाशी हो का? इथे भेटलं कोणाला? काही नाही भेटलं. इकडे करंटच आला नाही, म्हणजे हा पण काही कामाचा नाही आणि हा पण काही कामाचा नाही. विषय संपलेला आहे. मग जर विषय संपलेला आहे तर डायरेक्ट आन्सर येतं. आता ओरली काढू बेटा, आता ओरली काढू, कारण आता आपल्याला थोडं तर येतंय. 2 2 4 आणि 2 2 4. बरोबर आहे का? चल लिहूनच टाकतो, म्हणजे नंतर कन्फ्युजन नको. हा 2 2 4 आणि हा 2 2 4, म्हणजे इकडे यायला पाहिजे सर हा 1 4 आणि त्याच्या पॅरलल मध्ये अजून 1 4. शाबास. हे झालं, यांचं झालं सर. आणि इकडे बेटा, इकडे 1 4 आणि इकडे 1 4. हे तर भरपूर 4 4 झाले रे. ओके सर, मजा यायला लागली का बेटा? हो सर. 4 4 4 4 किती? 16. 16 नाही, 1. शाबास. क्लॅरिटी येते? बरोबर आहे. पण तुला सोडवायचं बरं का, परीक्षेत तुला सोडवायचंय. शस्त्र तुला चालवायचंय. मी तुला शिकवेल शस्त्र कसं चालवायचं, पण चालवायचं शेवटी तुला आहे. म्हणून म्हणतो पेन आणि पेपर घेऊन बसत जा बेटा. फोल्डिंग सिमेट्री, मिरर झाली. मिररचे किती प्रश्न सोडवले आपण बघ? 1 2 सर 3 4 आणि हे जे सुरुवातीला सांगितले ते 5. 5 प्रश्न भरपूर आहे बेटा मिरर सिमेट्रीचे, है ना. कुठलंही पुस्तक सोडून बघ, जेवढं नीटला वापरतो ना तू, एररलेस असेल, बालाजी असेल किंवा मॉड्यूल असेल कुठल्या कोचिंगचं, सोडून बघ, काम होऊन जाईल तुझं. बरोबर आहे का? चला तिकडे लक्ष दे. फोल्डिंग सिमेट्री. फोल्डिंग मध्ये काय करायचं? मिरर मध्ये काय सांगितलं होतं मी तुला? परपेंडिक्युलर ना बेटा. फोल्डिंगला मी काय म्हणतो? काय म्हणता सर तुम्ही फोल्डिंगला? फोल्डिंगला मी नाव देतो पॅरलल सिमेट्री. का बरं पॅरलल सिमेट्री? सांगतो. किंवा याला अलॉंग सिमेट्री पण म्हणतात. ठीक आहे सर. सर सांगा हे काय असतं? सांगतो. ज्या 2 पॉइंटच्या अक्रॉस रेजिस्टन्स काढायचा आहे त्या 2 पॉइंटच्या अलॉंग एक लाईन ड्रॉ करायची. हे तर अजूनच सोपं आहे सर. अरे मग तेच म्हटलं, फोल्डिंग सोपं आहे. ठीक आहे.
सोडवताना तर मिरर तसं सोपं पडतं, ठीक आहे. फोल्डिंगचे जास्त प्रश्न नाही येत, जास्त येत पण नाही फोल्डिंगचे प्रश्न, कारण मिरर जास्त उपयोगाचा आहे, पण तरी आपण शिकू. तुला ही लाईन दिसली का? ए आणि बीच्या अलॉंग, परपेंडिक्युलरला नाही जायचं, परपेंडिक्युलर म्हटलं तर मिरर, अलॉंग म्हटलं तर फोल्डिंग. आता या लाईनच्या दोन्ही बाजूला सेम सर्किट पाहिजे. दोन्ही बाजूला म्हणजे सर बेटा बघ, याची दोन्ही बाजू कुठली आहे? ही बाजू नाही, या लाईनच्या या असं बघायचं, ही लाईन आहे ना अशी बघायची, या लाईनची दुसरी बाजू म्हणजे ही एक बाजू आणि ही एक बाजू, म्हणजे वरती आणि खाली. आणि आता एक महत्वाची गोष्ट सांगितलं, काय? दोन्ही बाजूला जेवढेही सिमेट्रिक पॉईंट दिसले बेटा तुला, त्यांचं पोटेन्शियल सेम असतं. काय बोलले सर तुम्ही? दोन्हीही बाजूला जेवढे सिमेट्रिक पॉईंट असले त्यांचं पोटेन्शियल काय असतं? सेम असतं. काढून दाखवा. चला इकडून सुरू करू. इकडे एक्स पोटेन्शियल आहे तर या पॉईंटचं पण एक्स पोटेन्शियल आहे, शाबास. इकडे वाय पोटेन्शियल आहे, या पॉईंटचं पण वाय पोटेन्शियल आहे, कारण हा सिमेट्रिक आहे आणि हा पण सिमेट्रिक आहे. इकडे जर झेड पोटेन्शियल आहे बेटा तर ह्या पॉईंटचं पण काय? झेड पोटेन्शियल आहे. झालं इथपर्यंत. इकडे काही पण पोटेन्शियल असू शकतं, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. सपोज इथे पोटेन्शियल ओ आहे, पकड, काही संबंध नाहीये. तुला एक गोष्ट दिसली का? काय दिसलं सर? सगळ्यात आधी पोटेन्शियल वाला रूल लिहून घेऊ आपण, नंतर विसरून जाऊ. नाही तर सेम पोटेन्शियल ऑन बोथ साइड्स ऑफ सिमेट्रिक लाईन. ठीक आहे, ठीक आहे सर. तिकडे काय होतं बेटा? करंट होता आणि इकडे काय? पोटेन्शियल आहे. आता नीट लक्ष दे, याच्या अक्रॉस काय? याच्या अक्रॉस काय पोटेन्शियल डिफरन्स आहे? सर एक्स आणि वाय, याच्या अक्रॉस पण तेवढाच आहे. म्हणजे हे दोन्ही पॅरल मध्ये झालं असं म्हणू शकतो की नाही? अरे दोन पॉईंटच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे तर आपण पॅरल म्हणू शकतो त्याला, बरोबर आहे का? हो सर. हे वाय झेड आहे आणि हे पण वाय झेड आहे, बरं का? म्हणजे हे पण दोन्ही पॅरल झाले, हा आणि हा पॅरल झाला, हा आणि हा पॅरल झाला. आणि सर हा ओ वाय आणि हा ओ वाय, ठीक आहे. आता हे म्हणू नको सर हे इकडचं काढून टाकू रेजिस्टन्स, नाही काढू नाही शकत तू. का? कारण इथून करंट जाईल बेटा, हा वाय आणि हा जरी वाय तरी मधल्या पॉईंटचं पोटेन्शियल काही पण राहू शकतं आणि इकडे पण सर्किट आहे. अलग लक्षात? म्हणजे हा रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स पॅरल मध्ये झाले. म्हणजे जर तू याची अशी घडी केली है ना, घडी केली जशी पुस्तकाची कशी घडी करतो ना आपण, तसं सपोज असं समज हे पुस्तक उघडले, असं पुस्तकाची जर घडी केली तर हे दोन्ही पॅरल मध्ये, हे दोन्ही पॅरल मध्ये आणि हे दोन्ही पॅरल मध्ये. सर सर्किट कसं बनवेल सांगा? सांगतो. सगळ्यात पहिले काय करायचं? हा आर आणि हा आर पॅरल मध्ये गेला. मी ए पासून सुरू करतो बेटा, ठीक आहे, ए पासून सुरू करतो. हा आर आणि हा आर पॅरल मध्ये आला तर किती येईल सर? यायला पाहिजे r/2. एकदम बरोबर, r/2. ठीक आहे. त्याच्यानंतर बघ, हा आर आणि हा आर पॅरल मध्ये, हा आणि हा पॅरल मध्ये गेला तर किती यायला पाहिजे सर? इथे यायला पाहिजे नाही का? इथे यायला पाहिजे परत एकदा r/2. शाबास, r/2. हा जर पॅरल मध्ये गेला तर पुन्हा एकदा r/2. चला इथपर्यंत आलो? आले सर. सर हे दोन्ही या दोघांना तसंच लिहून घे, काही फरक पडणार आहे का? नाही पडणार. म्हणजे कसं लिहायचं? मी डायरेक्ट कनेक्ट करतो बेटा. एक रेजिस्टन्स असा येईल, ठीक आहे, आणि एक रेजिस्टन्स असा येईल. झालं. आणि इकडे बी पॉइंट, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, ए आणि बी ला असं लिहिलं तरी काही हरकत आहे का? काही हरकत नाही. कसं लिहायचं सांगतो मी. असं तर म्हणू शकतो ना, इथे ए आणि बी आहे, काय प्रॉब्लेम आहे यार? अरे वरती शिफ्ट केल्यावर काही प्रॉब्लेम होणार आहे का? काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. सर हा रेजिस्टन्स काय? आर आहे आणि आर आहे. झालं इथपर्यंत? ठीक आहे. आता हे सर्किट सिम्प्लिफाय करू शकतो. कसं करू शकतो सर? आता याला, आता हे फक्त मी तुला सांगतोय की फोल्डिंग सिमेट्री कसं काम करतं, ठीक आहे ना? हे कसं सोडवणार सर? हे पण सोडवू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. का प्रॉब्लेम नाहीये? कारण हा व्हीटस्टोन बनला. अरे बनला की नाही व्हीटस्टोन? म्हणजे हा रेजिस्टन्स जर तू बघायला गेला, हा रेजिस्टन्स काही कामाचा आहे का? मला सांग बरं. हा रेजिस्टन्स सर काही कामाचा नाही. याला आपण, याला मार्करला काय झालं काय माहिती. एक मिनिट, मी म्हणतोय हा मधला रेजिस्टन्स काही कामाचा नाही, कारण बेटा व्हीटस्टोन बनलेला आहे. म्हणजे आता सर हा r/2 आणि r/2 किती झाला बेटा? r. आणि हा r आणि r किती झाला? 2r. आणि ते दोघं जर पॅरल मध्ये झाले तर शेवटी मी डायरेक्ट लिहितो RAB इज इक्वल टू किती आलं सर? 2r/3 यायला पाहिजे. चेक करशील? आलं का लक्षात? सर हा प्रश्न नाही का मिरर सिमेट्रीने सोपा झाला असता? हा झाला असता ना बेटा मिरर सिमेट्रीने. ह्या परपेंडिक्युलर लाईनच्या अबाउट जर केला असता ना तर हे डायरेक्ट निघून गेलं असतं. मिरर सिमेट्रीने प्रश्न सोपे होतात, पण इथे फोल्डिंग सिमेट्री समजवायचा प्रयत्न करतोय मी. आलं लक्षात? काही प्रश्न आहे ना की जिथे फोल्डिंग सिमेट्री लावावीच लागते, जसा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये काय प्रॉब्लेम आहे की आता जर तू मिरर लावायला गेला, मिररचा काय रूल आहे? मिररचा रूल हा आहे सर की दोन्ही बाजूला काय पाहिजे? सेम पाहिजे. इथं दोन्ही बाजूला सेम आहे का? हा या केसमध्ये तर आहे, पण दर केसमध्ये होईल याची काही गॅरंटी नाहीये. मग आता याला फोल्डिंगनी कसं करायचं बघ. तुला पुढे एक प्रश्न दाखवेल जिथे मिरर सिमेट्री लागू होत नाही.
तर फोल्डिंगनी असं केलं मी, ठीक आहे सर करून टाका. आता मला सांग, हे दोन्ही रेजिस्टन्स सेम, एकदम बरोबर, हे दोन्ही रेजिस्टन्स सेम. काय सांगितलं होतं मी की या पॉईंटचं पोटेन्शियल एक्स आहे, तर दुसऱ्या पॉईंटचं पण याचं जर पोटेन्शियल, थांब बेटा, हे जर एक्स आहे सर तर हे पण एक्स येणार, हे जर वाय आहे बेटा तर हे पण वाय येणार, बरोबर आहे का? हो सर. आणि हे जर झेड आहे तर हे पण काय येणार? झेड येणार. झालं इथपर्यंत काही क्लिअर? ओके सर क्लिअर. आता बघ ह्या वाय वाय पोटेन्शियल मध्ये ह्या रेजिस्टन्सचं काही काम नाहीये का? कारण पोटेन्शियल डिफरन्स झिरो तर करंट कशाला फ्लो होईल? बरोबर एकदम. म्हणजे 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 काय सर, हा रेजिस्टन्स जर गेला बेटा, हा रेजिस्टन्स गेल्यानंतर सर्किट कसं उरलं? याला जर काढून टाकला तू तर हा आर आणि 2R किती झाला बेटा? आर आणि 2R किती झाला? 3R. आणि आर आणि 2R किती झाला? 3R. 3R पॅरलल मध्ये. चल पटकन काढून टाकू आपण. इकडे आलं बेटा असा, ठीक आहे सर, आणि इकडे एक असा रेजिस्टन्स येईल, शाबास. हा बी पॉइंट आला आणि हा कुठला पॉइंट आला? ए पॉइंट आला, शाबास. हा किती आला बेटा? 3R. आणि हा किती आला सर? 3R. 3R पॅरलल मध्ये किती आले? 3R/2. झाला विषय संपला. आलं का लक्षात? हो सर. चांगले प्रश्न करू आपण, हे तर सोपं आहे. इकडे बघ, मला पाहिजे ना ए बी. आता मी तुला सांगतो फोल्डिंगचं महत्व. आता इथे मिरर नाही लावू शकत. का नाही लावू शकत? मिररसाठी काय पाहिजे ना, ए आणि बी च्या परपेंडिक्युलर लाईन पाहिजे. ए आणि बी च्या परपेंडिक्युलर, ती अशी काहीतरी लाईन येईल. त्याच्या अबाउट सर्किट कुठूनच सिमेट्रिक नाहीये. आलं का लक्षात? मग काय करायचं? फोल्डिंग लावायची. फोल्डिंग म्हणजे अलॉंगची लाईन काढा सर एकदा. ही बेटा अलॉंगची लाईन काढली. बघ एकदा सर्किट सिमेट्रिक आहे का? हो सर सर्किट सिमेट्रिक आहे. या बाजूला, या बाजूला, या बाजूला, या बाजूला, बिलकुल सिमेट्रिक आहे. मग काय करायचं ना, दोन्ही बाजूला पोटेन्शियल पॉइंट मार्क करायचे. पटपट करून टाकू आपण. सर हा एक्स आहे, तर याच्या सिमेट्रिक हा येईल, हा पण एक्स असला पाहिजे, बरोबर आहे. हा वाय, ठीक आहे, याला असंच राहू दे. हा झेड आहे, ठीक. अजून काही नाही सर. आता एक गोष्ट लक्षात घे, हा एक्स आणि हा एक्स आहे, याचा अर्थ हा रेजिस्टन्स काही कामाचा नाही, बिलकुल कामाचा नाही सर, बरोबर आहे. म्हणजे काय उरलं रे आता? आता जर नीट उरलं ना, जरा नीट बघा तुम्ही काय उरलं आता. आता हा एक्स आणि वाय आणि हा एक्स आणि वाय हे पॅरलल मध्ये झाले बेटा. तू नीट लक्ष दे. बघ, याला जर मी उडवून टाकलं ना, याला जर उडवलं ना, तर हा झेड एक्स आणि हा झेड एक्स आहे ना, हा सिरीज मध्ये नाहीये. का सिरीज मध्ये नाहीये? कारण करंट असा थोडी फ्लो होतोय. हे ए आणि हा बी आहे, असा ए पासून सुरू होईन असा जाईल, असा चाललाय. एक्स झेड आणि एक्स झेड म्हणून हे काय झाले? पॅरलल मध्ये झाले. आलं का लक्षात? याला फोल्ड करू शकतो. थांब फोल्ड करून दाखव तुला, अजून सोपं पडतंय. थांब, मी हा आर आहे ना, आर याला असा फोल्ड करतो. कसं फोल्ड करता सर? याला असं फोल्ड करतो बेटा. हा आर आणि हा आर ह्याला काढून टाक. याला खोडरबर मेथड म्हणतो मी. का बरं खोडरबर? कारण खोडून टाकायचं ते, म्हणजे समजून जातं लगेच. याला जो खोडलं बेटा आपण, ठीक आहे सर, खोडून टाका. हा आर होता, मग हा इथे किती येणार आहे सर? इथे येईल R/2. कळलं का तुला R/2 का बरं? कारण हे दोघं पॅरलल मध्ये होते, ठीक आहे सर. तसंच याला खोडून टाक. चला खोडून टाकू, ठीक आहे सर. हा किती झाला बेटा? हा पण झाला R/2. झालं. हा तर तसाही गेलेला आहे, म्हणून याला असून नसून काही फायदा आहे का याचा? सर काही फायदा नाही, याला उडवून टाक, ठीक आहे सर. आता सर्किट तुला समजलेलं आहे का? बिलकुल समजलंय सर. आता सांग बेटा मला, इथून करंट असा येत असेल, असा येऊन असा जात असेल. आलं लक्षात? म्हणजे हा R/2 आणि R/2 किती झाला सांग बरं मला? R/2 आणि R/2 झाला असेल सर किती? सिरीज मध्ये. म्हणजे हे कसं असायला पाहिजे? हा चांगला प्रश्न होता. हा ए आणि बी, इथे मी आर लावतो बेटा, हा आर आहे, हे दोन्ही सिरीज मध्ये म्हणून हा किती झाला? हा झाला सर आर, ठीक आहे. आणि हा आर आणि आर पुन्हा एकदा काय बेटा? पॅरलल मध्ये, म्हणजे RAB चं फायनल उत्तर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे सर फायनल उत्तर? R/2. क्लिअर आहे का? अरे एकदम क्लिअर आहे का? हो सर एकदम क्लिअर आहे. पटपट रिवाइंड मारू आपण. काय केलं? एकदा रिवाइंड मारू. सगळ्यात पहिले बघून टाकलं, बरोबर आहे. सिमेट्री कशी बघितली? अलॉंग बघितली सर. पुढे काय केलं? पोटेन्शियल मार्क केलं. इकडचा एक्स तर इकडचा एक्स, तिकडे वरती वाय पकडला, ठीक आहे, मध्ये झेड पकडला सर, ठीक आहे. मला हे कळलं एक्स एक्स आहे, तर काढून टाकलं बेटा मी, ठीक आहे. तो रेजिस्टन्स गेला. आता मी काय म्हटलं, हे दोन्ही सिरीज मध्ये नाही, हेच समजून घे यार तू. हे दोघांचं पोटेन्शियल सेम आहे, या दोघांच्या अक्रॉस पोटेन्शियल सेम, म्हणजे ते पॅरलल मध्ये आहेत. आलं का लक्षात? सर पॅरलल मध्ये त्याला फोल्ड करून टाकायचं. आणि कसं फोल्ड केलं हे मी तुला दाखवलं. अरे दाखवलं की नाही? याला असं फोल्ड केलं तर हा R/2, हा इकडे आला तर बेटा R/2, हे दोन्ही सिरीज मध्ये आर, आणि हे आर आणि आर R/2, विषय संपला. हा एक चांगला प्रश्न आहे.
ठीक आहे, असे प्रश्न आले ना तर बरेचदा एक्झाम मध्ये कन्फ्युजन होतं बेटा, पण कन्फ्युजन एकदम अवॉइड करायचं, कारण आहे सोपा प्रश्न आहे. मला सांग हा काय रे, हे काय, पी आणि क्यूच्या अक्रॉस मला रेजिस्टन्स काढायचं आहे, ठीक आहे ना. हे सगळे कुठल्या ना कुठल्या परीक्षेला विचारलेले प्रश्न बेटा, इंजिनिअरिंग मेडिकल कुठले भरपूर परीक्षा आहे आपल्याकडे, बरोबर आहे का. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव, हे कसलं उदाहरण आहे सर, हे बेटा व्हीट स्टोनचं उदाहरण आहे, व्हीट स्टोन ब्रिज आहे हा. पण जर तू व्हीट स्टोनचं सर्किट काढत असशील, आता जर काय एखाद्या विद्यार्थ्याला व्हीट स्टोनच्या सगळ्या केसेस माहिती असतील तर तो या प्रश्नाला करून घेईल, पण जर तू परीक्षेमध्ये विसरला तर तुला सिमेट्री कामात येतील का, नक्की कामात येईल. आणि कुठली सिमेट्री कामात येईल, फोल्डिंग सिमेट्री कामात येईल. कसं सर, बेटा इथे मला सांग फोल्डिंग आहे की नाही, आहे, कारण जर तू एक अलॉंगची लाईन काढली, बघ अशी अलॉंगची लाईन काढली, ठीक आहे, या दोन्ही बाजूला सेम आहे का रे, हा सर इथे 10 इथे 10 इथे 5 इथे 5, बरोबर आहे का, हो सर सेम आहे. आपण काय शिकलोय की फोल्डिंग सिमेट्रीच्या दोन्ही बाजूला जी सिमेट्रिक लाईन असते पोटेन्शियल सेम असतं, म्हणजे जर मी इथलं एक्स पोटेन्शियल मानलं तर हे एक्स पोटेन्शियल येईल. पटलं तुला, हो सर पटलं. जर या दोन्ही पॉईंटचं पोटेन्शियल सेम आहे तर करंट किती असेल, 0, म्हणजे हा रेजिस्टर कामाचा नाही, हा रेजिस्टर उपाशी. ओके सर, आता बेटा एक गोष्ट लक्षात घे, हा तोच रेजिस्टन्स आहे जो व्हीट स्टोनचा मधला रेजिस्टन्स असतो. आला का लक्षात मी काय म्हणतोय, व्हीट स्टोनचा मधला रेजिस्टन्स असतो ना, हा तोच रेजिस्टन्स आहे 30 ओम, जो आपण काढून टाकतो बघ. याचा अर्थ आता करंट कसा जाईल, पी पासून असा करंट येईल, असा जाईल, गप करंट इकडे जाणार आहे आणि परत क्यूला येऊन जाईल, बरोबर आहे का. अजून एक करंट जाईल सर, एक अजून अशी ब्रांच जाईल बेटा करंटची, हो सर अशी जाईल, असा जाईल आणि परत क्यूला येऊन मिळेल. तुला दिसतंय का बेटा हे 10 आणि 5 सिरीज मध्ये, बरोबर आहे का, 10 आणि 5 सिरीज मध्ये, 10 आणि 5 परत एकदा सिरीज मध्ये. आता मी हे डायरेक्ट तोंडी करून टाकतो, 10 आणि 5 सिरीज मध्ये तर किती येणार आहे, 15, आणि हे किती आलं बेटा 15, आणि ते 15 15 कशामध्ये, त्यासाठी परत एकदा मला मेहनत करावीच लागेल. हा पी आहे, चल हा क्यू आहे, जसं ते म्हणतायत ना तसंच काढून टाकू आपण. हे बघ 10 आणि 5 15 करून टाका सर तुम्ही, इथे 15 लावतो, ठीक आहे बेटा, असा आला 15, ठीक आहे, आणि ही लाईन परत क्यू ला येऊन मिळते, परत 10 आणि 5 15, ठीक आहे सर, ठीक आहे सर, 15 आला. हे 15 15 पॅरलल मध्ये का रे, अरे हे एकच पॉईंट असला पाहिजे बरं का, हे 2 पॉईंट झाले यार. हे डायग्राम जरा तू भावना समजून घे बरं का, हे एकच पॉईंट आहे. कुठला एक पॉईंट आहे सांगतो, हे जे निघालेलं आहे ना, हे असं आहे, हा पी होता, हा क्यू होता, हा एकच पॉईंट आहे बेटा, हा यालाच येऊन मिळतोय, हा याला येऊन मिळतो. हा नाही तुम्हाला वाटेल 2 वायर कशा आल्या, 2 वायर नाही आहे, हा ठीक आहे, आता ठीक आहे. आता काय झालं सर, 15 आणि 15 पॅरल मध्ये, अरे दिसतंय का तुला 15 आणि 15 पॅरल मध्ये, हो सर पॅरल मध्ये, पॅरल मध्ये म्हणजे काय येणार आहे, 30 येणार आहे का 7.5 येणार आहे, 7.5 येणार आहे, म्हणजे पी क्यूच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स किती आहे बेटा, 7.5 ओम. अशा पद्धतीने आपण सिमेट्रीचे जेवढे जेवढे प्रश्न आतापर्यंत परीक्षेला आलेले आणि कन्सेप्ट समजायला जेवढे तुला महत्वाचे ना बेटा, तेवढे सगळे मी कव्हर केलेले आहे. याच्या पुढचा काय टास्क आहे तुझा, याच्या पुढे सगळे येऊन जाणार आहे का तुला, सिमेट्रीचे सगळे प्रश्न येणार आहे का, बिलकुल नाही येणार. तुला त्यासाठी स्वतःच्या हाताने प्रॅक्टिस करावी लागेल, तरच मेंदूत ती गोष्ट शिरते बेटा. सगळे प्रश्न एकदा परत व्हिडिओ सुरुवातीपासून बघ, मी फाईल शेअर करेल हवं तर, त्याच्यातले परत प्रश्न स्वतः सोडवून बघ. क्लासचं एखाद्या कोचिंगमध्ये जात असेल तर क्लासचं मॉड्यूल किंवा एखादी रेफरन्स बुक असेल, बालाजी असेल, DC पांडे असेल, एररलेस असेल, कुठली रेफरन्स बुक असेल त्यासाठी, त्या बुकमध्ये अशा टाईपचे सिमेट्रीवाले क्वेश्चन्स एकदा स्वतः सोडवून बघ, ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास कर, ऑल द बेस्ट.